बस, जीप, टेम्पो आणि मोठ्या गाड्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ठाणे भिवंडी बायपासवरील सप्तशृंगी नावाच्या एका गॅरेजमध्ये पुण्याचा MP ग्रुपची हडपसर येथून चोरी गेलेली बस सापडली आणि MG ग्रुपच्या GPS प्रणालीमुळे त्यांचं मोठं नुकसान टळलेलं आहे. एक रिपोर्ट बघूयात. हा कुठलाही भंगार बाजार नाही की कुठलंही स्पेअर पार्टचं दुकान नाही. हे ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरच्या डोंगराळी गावाच्या रस्त्याला असलेलं गॅरेज. इथं बस, ट्रक, जीप, टेम्पो, मोठ्या गाड्या यांच्या चॅसीज आणि स्पेअर पार्ट्स आढळून आलेत. पुण्यातल्या हडपसरमधून MP ग्रुपची बस गायब झाली आणि या ठिकाणाचा पत्ता लागला. या बसमध्ये बसवलेल्या GPS यंत्रणेमुळे कोणगाव पोलीस या बसपर्यंत पोहोचले आणि समोर आला तो हा धक्कादायक प्रकार. आमची गाडी हरवल्यामुळे आम्हाला इथं धावपळ करत त्यानं पोलीस अधिकारी याच्यावर आमची टीम इथं पोहोचली आणि त्याच्यानंतर पोलीस अधिकारी इथून पोहोचले. गाडी कोणती होती आपली? गाडी आमची टाटाची मार्को पोलो. बस कुठे भेटली गाडी? आता गाडी या डोंगराळी गावाच्या ठिकाणी एक पत्राचं कंपाऊंड आहे, त्या पत्राच्या कंपाऊंडमध्ये गाडी मिळाली आणि त्या गाडीबरोबरच अनेक इथं अशा गाड्या आहेत की ज्यांना गाड्यांना कुठल्या नंबर प्लेट नाही, कुणाचे टायर काढलेले आहेत, कुणाचे इंजिन काढलेले आहे. ह्याच्यावर नाही कळतं की खूप मोठं चोरीचं रॅकेट या ठिकाणी आहे असं आम्हाला वाटतंय. पुण्याच्या MP ग्रुप या ट्रॅव्हल्सच्या बसेस हडपसर इथं पार्क केल्या जातात. या ठिकाणी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक MH12 KQ2787 या बसचा ड्रायव्हर बस घेण्यासाठी आला, पण त्याला तिथं बस दिसलीच नाही. त्यानं तत्काळ मालकांना याबाबत माहिती दिली. आमच्या गाड्यामध्ये सगळ्या बसेसमध्ये आम्ही GPS हे तंत्रज्ञान बसवलेलं आहे की गाड्यांचं ट्रॅकिंग सिस्टम, गाड्या कुठं लोकेशन काय आहे, त्याच्यामुळं मग आम्ही लगेच आमची यंत्रणा कार्यान्वित केली आणि GPS ट्रॅकिंग सुरू केलं. त्यानंतर आम्हाला प्रत्येक मिनिटाचा रिपोर्ट आम्हाला मिळत गेला की गाडी कुठं आहे. भिवंडी ठाणे हायवेला गाडी ती लोकेट झाली GPSद्वारे आणि 6च्या सुमारास तिथं शेवटचं लोकेशन डोंगराळी या गावात वौली फाटा वौली या इथं लोकेट झालं. दरम्यान सप्तशृंगी गॅरेज असं नाव असलेल्या या गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर बस, ट्रक, जीप, टेम्पोच्या चॅसीज आढळून आल्या आहेत. तिथं काम करणाऱ्या कामगारांनी मात्र माहिती देण्यात टाळाटाळ केली. आज सुबह आई है, वो ब्रिटिश वही लाया, मेन मैनेजर जो है ब्रिटिश वही लाया यार्ड का. गाड़ी इकट्ठा की जाती है ये तो नहीं मालूम. अभी ये गाड़ी आई है, सुबह ही आई है 6 बजे. वही गेट खोला, समझे, वो उसको अंदर लिया. वो बोला मैं जा रहा हूँ, आता हूँ आदमी लेके. और आदमी है ना इधर काम करने वाले, उन लोग को लाने गया था. का पूरा नाम बोलना सर इतना ही मालूम है तो क्या बोलूँ, भी नया नया. वो ब्रिटिश ही मेरे को लाया ना, ब्रिटिश के अंडर में ही काम कर रहा, तो अब उससे कुछ ज़्यादा बता भी नहीं. या गॅरेजच्या पाहणीनंतर मोठ्या गाड्या गायब करणारी एक टोळीच हाती लागण्याची शक्यता असल्याचं कोणगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना वाटतंय. GPS यंत्रणेमुळे MG ग्रुपची बस वाचली आणि त्यामुळे मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच शक्यतो आपल्या मोठ्या गाड्यांमध्ये ती 4चाकी असो की मोठी गाडी GPS सारखी यंत्रणा वापरणं गरजेचं असल्याचं या घटनेवरून लक्षात येतं. पवन शेलार, जय महाराष्ट्र, वाडा.